कोणताही आपण तुरटीचा किंवा लिंबूचा वापर न करता अगदी पांढरे शुभ्र असे वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेफर्स बघणार आहोत. वर्षभर हा बटाटा अजिबात काळा पडणार नाही असे आपण बटाट्याचे वेफर्स बघणार आहोत. 1 किलोमध्ये इथे मी 2 परात बटाट्याचे वेफर्स तयार करून घेतले आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 1 किलोच्या प्रमाणे इथे बटाट्याचे वेफर्स करून घेणार आहोत. तर इथे मी 1 किलो बटाटे घेतले आहेत आणि साधारण 1 किलोमध्ये 7 ते 8 बटाटे बसतात. मार्केटमध्ये बटाटे घेत असताना नवीन बटाटे घ्यायचे आहेत, कारण की नवीन बटाट्यामध्ये स्टार्च हा कमी असतो आणि जुन्या बटाट्यांमध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. तर इथे आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि नवीन बटाटे असल्यामुळे त्याची साल पटकन निघली जाते. इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेणार आहोत. बटाट्याचा साल काढणारा चाकू नुसता जरी फिरवला तरीही साल पटकन निघली जाते नवीन बटाट्याची. तर इथे बघू शकता, बटाट्याची साल अगदी पातळसर अशी निघाली आहे. जराही त्याला बटाटा चिटकला नाही. अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेणार आहोत. बटाट्याची साल काढून इथे रेडी झाली आहे आणि बटाटे आपण थोड्या वेळासाठी पाण्यात भिजत घालून घेतले होते. तर ज्यावर त्याची घाण असेल बटाट्यावर ती स्वच्छ होईल त्यासाठी इथे बटाटे पाण्यात भिजत घालून ठेवले आहेत आणि हाताने चोळून बटाटे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर इथे मी एका मोठ्या परातीमध्ये पाणी घेतलं आहे आणि पाणी स्वच्छ घेतलं आहे. त्यामध्ये मिठाचा वापर केला नाही पाण्यामध्ये, आपलं साधंसं पाणी घेतलं आहे थंड. आणि आता आपण बटाट्याचे मोठे स्लाइस करून घेणार आहोत. बटाट्याचे मोठे स्लाइस कसे पाडावेत तर इथे बघू शकता, बटाटा जो आपण उभा धरला तर त्याचे उभे काप पडतात आणि जो आपण बटाटा असा चपटा अशा पद्धतीने धरले तर असे चपटे असे काप पडतात. सुरुवातीला खिसणी आपण पाण्यामध्ये धरून तर इथे बघू शकता बटाट्याचे काप आपण करून घेणार आहोत. तर इथे मी प्लेन बटाट्याचे वेफर न करता इथे जरा मुलांना आवडीचे म्हणून डिझायनिंगच्या बटाट्याचे वेफर्स तयार करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेन या साईजचेही करून घेऊ शकता. लहान मुलांना मार्केटसारखे लेस बटाटे चिप्स खूप आवडतात, तर त्या पद्धतीने मी इथे लेस असलेल्या चिप्सचे डिझाईनच्या पद्धतीने इथे मी बटाटे खिसून घेत आहे. साधारण एका बटाट्यातून पातळ असे 30 तरी स्लाइस पडतातच. तर इथे बघू शकता, एकसारखे आणि पातळ असे आपले बटाट्याचे काप तयार झाले आहेत आणि दिसायलाही फार सुंदर असे दिसत आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व बटाट्याचे काप करून घेणार आहोत. बटाट्याचे इथे सर्व गोल काप तयार झाले आहेत. इथे बघू शकता, अगदी डिझायनर असे आपले बटाट्याचे काप दिसत आहेत आणि खूप पातळसरही असे दिसत आहेत. इथे बघू शकता तुम्ही, एकाच आकाराचे मोठे आणि गोलसर आपले काप इथे रेडी झाले आहेत. आता आपण या बटाट्यांना स्वच्छ असे धुवून घेणार आहोत 2 ते 3 पाण्याने. परातीमध्ये बटाट्याचा स्टार्च खाली बसला आहे आणि वर आपले बटाटे राहिले आहेत. एका मोठ्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, साधंच पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले बटाट्याचे वेफर्स काढून आता आपण चोळून थोडंसं हलक्या हाताने चोळून घ्यायचे. जर जास्त दाब न देता बटाटे हलक्या हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने प्रेस करून घेतल्याने आपले बटाटे आहे तसे व्यवस्थित आणि गोल राहतात. तर इथे संपूर्णपणे हा बटाटा आपण दुसऱ्या पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. 2 ते 3 पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यातील जो काही स्टार्च आहे तो बाजूला केला आहे. पुन्हा एकदा एक मोठ्या पातेल्यामध्ये पाणी भरून घेतलं आहे. बटाटे आपले पाण्यामध्ये बुडतील इतपत इथे पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. गॅस मी चालू केला आहे आणि गॅस मोठा ठेवला आहे. जराही आपण तुरटीचा वापर न करता बटाट्याचे चिप्स तयार करून घेणार आहोत. तर इथे पाणी थोडंसं कोमट गरम झालं आहे, तर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. हवं तर तुम्ही खडे मीठही घालू शकता, पण बारीक मीठ इथे मी 3 मुठी मीठ घालून घेतले आहेत. पाणी उकळी येऊपर्यंत त्याला झाकण लावून ठेवून देणार आहोत.
तर इथे आपण झाकण उघडून बघणार आहोत पाणी आपलं गरम झालं आहे का नाही. तर इथे बघू शकता पाण्याला हलके हलके बुडबुडे येत आहेत, म्हणजे आपलं पाणी छान असं उकळत आलं आहे. वेपर्स करत असताना अशा पद्धतीचंच पाणी उकळलं पाहिजे. जर पाणी जास्त उकळत असेल तर आपले बटाटे लगेचच पाण्यामध्ये गाळ होतील, याची काळजी घ्यायची आहे. पाणी गरम होत असताना अगदी हलके हलके बुडबुडे आले तेव्हा आपण तयार करून घेतलेले बटाट्याचे सर्व काप आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. बटाटा एकमेकांना चिकटणार नाही याची काळजी घेत आपण इथे काट्याचा चमचा घेऊन बटाट्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून बटाटा आपला वेगवेगळा होईल. अशा पद्धतीने आपण बटाट्याला छान मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये. छान बटाटे मिक्स पाण्यामध्ये झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी बटाटे वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि इथे झाकण उघडून बघू शकता अगदी हलकी हलकीशी उकळ आली आहे बटाट्यांवर. तर आणि वरती स्टार्च पण बटाट्याचा जो फेस आहे तो बटाट्याचा स्टार्च आहे, तो स्टार्च ही बटाट्याचा वर आला आहे. तर बटाटे आपले कसे शिजले आहेत परफेक्ट ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर इथे काट्याच्या चमच्याने बघू शकता बटाटे आपले गळले आहेत. तर इथे दिसून येत आहे बटाट्यांचा रंगही वेगळा आला आहे. आणि इथे मी चाकू एक टोचून दाखवते, अगदी हलकासा चाकू आतमध्ये जातोय, म्हणजेच आपले बटाटे चिप्स करण्यासाठी रेडी आहेत. तर इथे आपण गॅस लगेचच बंद करून घेणार आहोत. गॅसवरचं पातेलं मी खाली घेतलं आहे पंख्याखाली आणि पटापट आपण यातील सर्व पाणी काढून घेणार आहोत. बटाटे आपण गरम पाण्यात जास्त वेळ ठेवल्यास बटाटे जास्त गाळ झाल्यानंतर ते तळताना अगदी लाल असे पडू शकतात, म्हणून इथे गरम पाण्यामधून आपण पटकन बटाटे काढून घेणार आहोत. बटाट्याची लवकर वाफ घालवण्यासाठी ते पंख्याखाली मी ठेवले आहेत बटाटे आधीच. आणि इथे मी खाली प्लास्टिकचं कापड अंथरून घेतलं आहे. हवं तर तुम्ही कॉटनचेही कापड अंथरून घेऊ शकता. सर्व बटाटे चिप्स मी इथे फॅनखाली वाळत घातले आहेत आणि इथे वाळून 2 तास झाले आहेत. वरची बाजू छान अशी वाळली आहे. तर उलटवून आपण खालची बाजूही छान सुकवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आलटपालट करून दोन्ही बाजू जोपर्यंत आपला बटाटा वेपर्स कडक होत नाहीत वाळून, तोपर्यंत इथे आपण वाळून घेणार आहोत. जराही ऊन न दाखवता इथे मी पंख्याखालीच हे सर्व चिप्स वाळवून घेतले आहेत. तर इथे बघू शकता 2 दिवसात आपले चिप्स छान असे सुकले आहेत. तर माझ्या मुलींना कधी एकदा हे चिप्स तळून देते असे झाले आहेत. तर आता आपण हे चिप्स तळण्यासाठी रेडी झाले आहेत. कढई इथे मी गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि कढईमधलं तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे. तर इथे मी 5 ते 6 बटाट्याचे चिप्स घालून दाखवते. तर इथे बघू शकता लगेचच फुलून बटाट्याचा चिप्स वर आला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र असा बटाट्याचे वेपर्स आपले दिसत आहेत. तर इथे मी तुम्हाला दुसऱ्यांदाही बटाट्याचे वेपर्स तळून दाखवणार आहे. तर इथे बघू शकता अगदी पांढरे शुभ्र आणि मस्त डिझाईनदार आपले बटाट्याचे वेपर्स दिसत आहेत. इथे आपले सर्व बटाट्याचे चिप्स तळून रेडी झाले आहेत. एकूण एक बटाट्याचे चिप्स आपले छान फुलले आहेत आणि दिसायलाही फार सुंदर असे दिसत आहेत. तर इथे बघू शकता डिझाईन ही फार सुंदर आली आहे बटाट्यांच्या चिप्सला. तर मी एक बटाट्याचे चिप्स तुम्हाला वाळवलेलं दाखवते आणि एक तळून घेतलेलं दाखवते. दोघांची क्वांटिटी बघू शकता. वाळवलेला बटाटा अगदी छोटा असा दिसत आहे आणि तळून घेतलेले बटाट्याचे वेफर छान असे मोठे आणि सुंदर दिसत आहेत. थोडं इथे मी लेसच्या चवीचे बटाटा चिप्स मुलींसाठी खाण्यासाठी केले आहेत. तर काही इथे मी ड्राय मसाले घेतले आहेत. अर्धा चमचापेक्षा कमी लाल तिखट घेतला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला, सुकलेल्या पुदिन्याच्या पानांचा क्रश करून घेतला आहे आणि थोडेसे मिक्स ऑर्गॅनिक घालून हा मसाला बटाट्याच्या वेपर्सवर आपण घालून घेतले आहेत. मार्केटमधल्या लेसपेक्षाही आपले हे बटाटे वेपर्स चवीला खूप सुंदर लागतात. तर इथे बघू शकता अगदी क्रिस्पी असा आवाज येत आहे वेपर्समधून. एकदा अशा पद्धतीचे वर्षभर टिकणारे बटाटा वेपर्स तुम्ही घरी नक्की ट्राय करा. मुलांना कधीही आवडत असेल तेव्हा तळून खाऊ घाला.
लेसच्या चवीचे बटाट्याचे वेफर्स कसे वाटलेत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकदा करा आणि वर्षभर खा.